दोन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला विनीत आणि त्याच्या सोबतीनं स्ट्रायकिंग वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विनीत आणि नॉन स्ट्रायकिंग वरती त्याच्या सोबतीनं आदेशला आपण पाहतोय. पहिल्या षटक आदळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर देखील दाखल झाल्यात. मिस्टर कस्तूप आय थिंक बॉलर त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय बीट झाला बॅटर डॉट बॉलने सांगता त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. सेंटर ऑफ अट्रॅक्शन मालवण ग्रुप आणि त्यामध्ये जे व्हीआयपी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या माध्यमातून प्राइस देखील व्हीआयपी आपल्याला पाहायला मिळते. जर का त्यांच्या व्हीआयपी बॉक्स मध्ये डायरेक्टली बॉल पडतोय तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल मालवण ग्रुप कडून. इथे बॅटची गळा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर बीट झाले दीपेशला आपण पाहतोय. एक रन मिळाली या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावा झाल्यात फलकावरती 1च्या घरामध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही चेंडू या ठिकाणी कस्तूपचे वेगाने टाकल्यात आणि वेगावरती नियंत्रण चांगलं राहिलंय. बॅटर आता आदेशला आपण पाहणार आहोत. आदेशचा जर विचार केला तरी वन ऑफ द ग्रेट चेस मास्टर आणि तो सध्या स्ट्रायकिंग वरती. इथे चेस करायच्या नाहीयेत तर इथे रस बनवायच्यात आणि त्या प्रयत्नामध्ये आता आदेश कशा पद्धतीने बॅटिंग करेल. सिनियर लेवलचं क्रिकेट खेळण्याची जी क्षमता त्याच्यामध्ये आणि तो सध्या समोर आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ मध्ये शतषक आले होते. 1 रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 2-3 चेंडूंचं केलं त्यामध्ये झाल्या मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण कस्तूरला पाहतोय. मोठे फटके इतक्या सहजासहजी त्याने खेळू दिलेले नाहीयेत. परफेक्शन काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण पहिल्या 3 बॉल मध्ये तो देताना आपण पाहतोय. आता लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विनीत स्ट्रायकिंग वरती. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला आता हा स्ट्रोक खेळला जातोय परंतु ते डिस्टन्स मिळालेला नाहीये. अमनला निवडलं होतं. अमनने चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज विनीत बॅक टू द डगआउट गॉन. दोन या धावसंख्येवरती पहिला धक्का टीम विकेम भांडेपाडा संघाला लागलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामधील धावा झाल्यात फलकावरती 2. कस्तूपला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वैभव पाटील मॅचचा आनंद घेत आहेत आणि ते मोठे फॅन आहेत कस्तूपचे विठ्ठलवाडीवरून. इथे देखील बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. आणखीन एक धक्का. टीम विकेम भांडेपाडा संघाला बिग विकेट. प्रणय बॅक टू द डगआउट गॉन. वरती मालवण ग्रुप आणि आपल्या स्क्रीन वरती गोल्डमॅन ऑफ खार्डी मिस्टर गणेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोबतीनं श्रीकांत सरांना आपण पाहतोय. स्वप्नील भोईर सर, दिवेश भोईर सर, तेजस भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक भोईर सर असतील. अमोल दादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागेश दादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल दादा भोईर, सागर दादा भोईर. चांगला बॉल इथे देखील अपील स्ट्रॉंग झालंय. अजूनही पंचांच्या माध्यमातून रिस्पॉन्स आलेला नव्हता परंतु तिथे रिस्पॉन्स आलाय आणि विकेट हॅट्रिक या मैदानावरती कस्तूपची होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये कस्तूपचा तो नक्कीच मान आणि विकेट हॅट्रिक जी मिळवली गेले सेलिब्रेशन त्या विकेट हॅट्रिकचं पूर्ण केलं जात आहे.
आपल्या स्क्रीनवरती विकेट हॅट्रिक तरीके आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट विनीतच्या माध्यमातून गेला आणि दुसरा धक्का या ठिकाणी आपण पाहिला. अर्थातच प्रणय बाद झाला आणि त्यानंतर मैदानामध्ये बाद होताना आपण पाहिलं फलंदाज रुचितला प्रफुल्ल जेडी यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज झालंय 3 फाईट्स साठी 300 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल दादा अर्थातच जेडी यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. शॉर्ट मिड विकेटला शतक घेत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसिंग या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 षटकारामध्ये. पहिला बॉलचं केलं ठिकाणी झालंय. कस्तुबने हॅट्रिक पूर्ण केली. कस्तुबचा जर विचार केला तर डाऊनफॉल सुरू होता. या आधीच्या मॅचमध्ये देखील त्याची चर्चा आपण केली होती. जो कस्तुब आपण मागील वर्षामध्ये पाहिला होता यंदाच्या वर्षामध्ये कुठेतरी ती कमी जाणवते. ती खंत कुठेतरी खाडीकरांना वाटते. परंतु या मॅचमध्ये त्याने ऍज अ बॉलर म्हणून ती विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आणखी एक चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ते वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित केले गेले. मागील 8 बॉल मध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. बॉलिंग अटॅकचा जर विचार केला तर एक मजबूत बॉलिंग अटॅक घेऊन उतरलाय टीम खार्डी आणि त्यांना आता नक्कीच तो रिदम देखील मिळालाय. त्या रिदमने गोलंदाजी करत असताना हा देखील बीट केला. आणखीन एक डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट मैदानामध्ये टाकलाय. 3 चेंडूंचा केला त्यामध्ये झाला. धावा झाला फलकावरती 3. आदरणीय सन्माननीय गणेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खाडी गावचे अनमोल रत्न आणि मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने आग्राचं निमंत्रण त्या ठिकाणी दिलं गेलंय आणि ते निमंत्रण आपण स्वीकारायचं आहे. गणेश भोईर साहेब आपण या मुख्य मंचावरती. सलगचा तिसरा डॉट बॉल मैदानामध्ये टाकलाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल मैदानामध्ये प्रतिसादच्या विरोधामध्ये टाकले जात आहेत. फ्रेश बॅटर आहे आणि आतापर्यंत या खेळपट्टीचा अनुभव घेतणं त्याच्यासाठी अवघड झालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा अमंड मैदानामध्ये घेतलाय. पुढचा बॉल हा जास्त वेगळा टाकला. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये शतक त्या ठिकाणी येत आहेत. मनोज आणि मनोजच्या माध्यमातून एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. पुन्हा एकदा विकेटचा सेलिब्रेशन प्रतिसाद. बॅक टू द डगआउट कॉल. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. धावा झाल्यात फलकावरती 3 वरती 4 धक्के मैदानावरती लागल्यात. चांगला यॉर्कर टाकला होता. इथे शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न चांगले केले होते. डेडिकेशन चांगलं होतं. 1 रन मिळेल या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 4. जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाड चषक रात्रकालीन स्पर्धा प्रकाश झोतामधील सफलामधील ही दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आता या देखील स्पर्धेचा खऱ्या अर्थानं जो आगाज आपण पाहिला अतिशय सुंदर पद्धतीनं आज या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस पाहतोय. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. घेतलेली मेहनत आज यश देऊन जाते. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. श्रीकांतजी भोईर असतील त्याचबरोबर निलेशजी करत आपण पाहतोय. नवनाथजी पाटील, हार्दिकजी भोईर, राहुलजी पाटील, जतीनजी पाटील, सुमितजी पाटील, मयूरजी भोईर, दिवेशजी भोईर, वैभवजी पाटील, रुपेशजी पाटील, साहिलजी भोईर, स्वप्नीलजी भोईर, तेजसजी भोईर, त्याचबरोबर भागेश्वरजी पाटील, मिथुनजी पाटील, हर्षलजी भोईर, तेजजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमितजी भोईर, यश पाटील यांना आपण पाहतोय. वेदांत भोईर, साहिल भोईर, अखिल पाटील. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झाल्या. श्लोक भोईर असतील त्याचबरोबर स्मित भोईर, तन्मय भोईर, कमेश भोईर, अतुल भोईर, प्रतीक भोईर, मयूर भोईर,
महेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पिच क्रिएटर आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश गावड. या संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत आज त्या मेहनतीचं यश या ठिकाणी मिळतंय. DRSचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत आणि आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालाय. आता चांगला यॉर्कर टाकला होता. बॉल बॅकड्राईव्ह होता फार वेगानं लॉंगॉन मध्ये शतक आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि आपल्या संघासाठी रन सेव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झालंय. सध्या ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत आणि आता स्ट्रायकिंग वरती आदेशला आपण पाहणार आहोत. कुंदन आणि आदेश जिथपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तिथे रन्स येऊ शकतात, परंतु तो स्ट्रगल देखील त्याच्या माध्यमातून सुरू आहे. आता इथे बॅट चेंज आणि यस टेकन विकेट जाईल. फलंदाज आदेश बॅक टू द डगआउट. गॉल. असेल आणि त्याच्या सोबतीनं श्रीकांत दादांना आपण पाहतोय. 6 वरती 5 धक्के मैदानावरती लागलेत. खाडी टीम आता सध्या या मॅच मध्ये लीड करते, त्याचमुळे गण्या दादांच्या चेहऱ्यावरती देखील तो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. एक नेहमी हसरा चेहरा गणेश भोईर साहेबांचा आपण पाहत असतो आणि ते सध्या आपल्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. आता नवीन बॅटर मैदानावरती ऋतिक दाखल झालाय. जास्त वेग होता या बॉलवरती. विकेट किपर बीट झाले आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला फार वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. या बॉलवरती रन्स मिळतील 4 आणि या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 3 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. कट झाला होता बॉल. विकेट किपर बरोबर वाईड लाईनच्या समोर होता आणि त्याच्यापासून तो बॉल निसटला. धावसंख्या फलकावरती 10. बॉल फेकून झाला आतापर्यंत 3. या ओव्हरमधील 10 वरती 5 धक्के मैदानावरती लागले. ऋतिक मैदानावरती दाखल झालाय. फुल टॉस इथे देखील बॉल हवेमध्ये कॅचचा कॉल. टीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला होता, चुकी झाली आणि आता चुकीला माफी नाहीये. ऋतिकच्या बॅट मधून हा चौकार आलाय. स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय निलेश गरज सरांना आपण आपला शुभेच्छा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. गणेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या या स्पर्धेला आपला वेळ देत असताना, वेळ व्यतीत करत असताना.
त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि तो देखील इन मध्ये आहे आणि त्यांचे गोलंदाज सध्या फायरिंग स्पेल हाताळतायत. आपल्या मुख्य मंचावरती तो सन्मान अडगिनी पार पाडला जातोय. तदनंतर आपण श्रीकांत सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय श्रीकांतांना आपण पुढे या. श्रीकांत दादांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय निलेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. निलेश दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. जवळ आपण मैदानाच्या दिशेने धावा झाल्यात फलकावरती 15 रन्स स्कोर कडचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 झाल्या 16 रन्स. व्हाईट बॉलची रन ऍड झाली नव्हती आणि आता हा डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. 3 ओव्हर्सचा खेळ संपलाय. 3 ओव्हर्स नंतर टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 वरती 5 धक्के मैदानावरती लागल्यात. विकेम भरणेपाडा टीमला आता या मॅच मध्ये वरचढ करावी लागणार येणार 6 बॉल्स मध्ये इथे चांगल्या पद्धतीने रन्स बनवावा लागणार आहेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सोळा धावा स्कोर कार्ड वरती सचिन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग ओव्हर मध्ये एक मोठी जबाबदारी सचिन वरती दिली. स्ट्रायकिंग वरती बॅटर मिस्टर ऋतिक एक चौकार ऋतिकच्या बॅट मधून आपण पाहिलंय. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ चेस करता आलेला नाहीये, फॉलो करता आलेला नाहीये. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसिंग या फलकावरती जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. मालवण ग्रुप VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो आणि जर का डायरेक्टली बॉल तिथे हिट होतोय तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आदरणीय सन्माननीय गणेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2345 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. धन्यवाद गणेश भोईर साहेब, आपला मनापासून आभार. ड्राईव्ह केला जातोय लॉंगॉनला डीप मध्ये बॉल जात असताना तत्पूर्वी एक रन मिळेल या बॉल होती. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. इथे थ्रो चुकीच्या पद्धतीनं झालाय आणि त्या 2 रन्स सुखरूपरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता 2 ने वाढेल. धावा झाल्यात फलकावरती 19. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. इथे समोर फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सला शतरक्षक तडकीने येत आहेत. चांगले प्रयत्न केले होते. अनिश तडकीने होता. दोन्ही गाड्या आता एकाच ट्रॅक वरती. आता विकेट कुणाची बहाल केली जाईल तर इथे ऋतिकला आपली विकेट बहाल करावी लागणार आहे. एक रन ऍड केली जाईल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 आणि 20 वरती 6वा धक्का टीम विकेट पडणे पडायला लागलाय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कॅप्टनला इन्व्हाइट करणार आहोत. एका बाजूला भाग्य फायटर विलंगी आणि दुसऱ्या बाजूला वेडी टायगर्स मनाचराची वेडी. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस लिया. जास्त वेग होता या बॉलवरती. आता डायरेक्टली त्या ठिकाणी भावसर मारण्याचा प्रयत्न झाला होता कारण बॅटर ज्या पद्धतीनं खाली वाकले होते.
बॉल वाटतं ना डोक्याच्या वरती बॉल आहे नो बॉल आहे पण नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस देऊया. एका बाजूला संघ असेल भाग्य फायटर विलंगी आणि दुसऱ्या बाजूला वेडी टायगर्स मनचिराची वेडी. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस देऊया. DRS अडीकीने घेतला आणि आपण चेक करतोय. Yes, it is a no ball. धावसंख्या फलकावरती 21-21 आणि पुढचा बॉल फ्री हिट. अपूर्व नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. फ्री हिटचा बॉल हा देखील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये बॉल डिलिव्हर्ड केला गेला. धावसंख्येत वाढ होईल आणि फ्री हिट देखील कंटिन्यू राहील. 22 धावा स्कोरकार्डवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय भरपूर बाहेर टाकला होता हा बॉल. बॅट्समन जर आपण पाहिलं तर कुंदन तडकीने आपण पाहिले कुंदनच्या विरोधामध्ये. सलगचा हा दुसरा एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये टाकला गेला आणि आता फ्री हिट कंटिन्यू राहील. या ओव्हर मधील चौथा बॉल. आता या बॉलला लेफ्ट केलं होतं परंतु आता इथे DRS ऑफर केला गेलाय कारण बॉलर बरोबर समोर आलाय. पंच पाहण्याचा प्रयत्न करत होते परंतु तरी देखील बॉलर मध्ये येत होता. व्हाईट बॉल साठी अंपायर कॉल. DRS तडकीने ऑफर केलाय. इट्स अ फेअर बॉल. निर्धाव चेंडू तरीके आपण पाहतोय. 2 बॉल आता बाकी राहिलेत. 22 धावा स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. हे षटक थोडस लांब जात चाललंय कारण 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आल्यात आणि या षटकासाठी वेल देखील जास्त लागलाय कारण या ओव्हरमध्ये 2 वेळा DRS देखील घेतला गेलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये गजानन हिडेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चांगला बॉल टाकला होता. बॉल जातोय डीप मध्ये. मिड विकेटला शतषक येत आहेत. आता दुसऱ्यांचा प्रयत्न आणि तिथे रनआउटचा चान्स तरी बनला होता. 2 रन्स कंप्लीट झालेत. काही सत्वाई खडी टीमच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेलं. आपलं मनापासून आभार. केतनदादा भोईर त्याचबरोबर हर्षदादा करत, किरणदादा भोईर अँड हार्ड लक. प्रत्येकाला वाटत होतं की आज खाडी टीम आई सत्वाई खाडी संघ क्वालिफाय करेल कारण आज जर आपण पाहिलं तर त्यांचा पॉझिटिव्ह इंटेंट चांगला होता. खेळण्यामध्ये त्यांनी जे प्रयत्न केले होते. शेवटचा बॉल जिथे षटकार आला आणि इथे फलंदाज कुंदनच्या बॅट मधून षटकार आलाय. कॅमेरामॅनच्या अभिवादनसाठी, तुषार कुर्लेच्या अभिवादनसाठी हा षटकार. 6 धावा. ही इनिंग या समाप्त झालं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 आणि 31 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 31चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते.
गण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत एक मोठे उद्योजक आणि त्यांच्या शुभ असे टॉस आपण करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. एका बाजूला भाग्य फायटर विलंगी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत वेडी टायगर्स मनचराची वेडी. या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. गणेश भोईर सरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभ हस्ते टॉस साठी केला जाईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. चिखलपाट 2026 आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र हा कॉइन आपण पाहतोय. गणेश भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस साठी करतोय. दोन्ही टीमला चॉईस त्या ठिकाणी दिला जाईल. तुषार कॉल करतील. वेडी टायगर्स मनाची राजवेडी टीमचा कॉल अडगिनी असेल. कॉइन स्पिन केला जातोय. जय महाराष्ट्र असा कॉल अडगिनी केलाय आणि यस जय महाराष्ट्राला मान्यवरांना विनंती करतोय आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. तुषार टॉस तुम्ही जिंकल्यात का नाही असेल. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती अमृत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45. आणि त्याचबरोबर मागील मॅच मध्ये जो परफॉर्मन्स झाला त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात. हो. येस ऑल द बेस्ट. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असा. पहिला फलंदाजी घेतली असती. मनानुसार निर्णय लागलाय तर आता किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 60-70 मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं रन्स डिफेंड झाला तर गोलंदाजांचं कौतुक कसं व्यक्त कराल. खूप चांगली गोलंदाजी केली. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस तरीने जिंकलाय. वेडी टायगर्स मनाचराची वेडी टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन आयुष. एका बाजूला दीपेश आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर ते देखील सज्ज झालेत. विनीतला आपण पाहतोय. जी दहशत आपण पहिल्या सामन्यामध्ये विकेम बर्णेपाडा टीमची पाहिली होती त्यापासून आता जर आपण आढावा लावला तर या मॅच मध्ये ती दहशत बॅटिंग मध्ये कुठेतरी पाहायला मिळाली नाहीये. आता इथे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. दीपेश आणि सचिनला आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये खाडी टीमची गोलंदाजी लाजवाब राहिली होती आणि या मॅच मध्ये देखील त्यांची बॉलिंग जबरदस्त राहिले. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकलाय परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. सुरुवात एक्स्ट्राने होत सर आपण पाहतो या इनिंगची. 31 धावांचा पाठलाग अडीकिनी 4 ओव्हर्स मध्ये करायचा आहे. यानंतर होणारा सामना तो देखील अतिशय महत्वाचा असेल. पहिलाच बॉल स्विच हिट ग्रेट शॉट ऑफ द मॅच आणि बॉल चाललाय थर्डमॅनला. इट्स अ 6 रन्स मॅक्सिमम 6 षटकार. परफेक्ट स्विच हिट तडीने पाहायला मिळाला. दुसरा बॉल या ओव्हर मधील. आता या बॉलवरती हुक शॉट धावा बुक केल्या जातील. बॉल चाललाय फाईन लेगला सरळ सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा मोठा फटका चौकार. अकरा धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्ट्रायकिंग वरती आपण दीपेशला पाहतोय आणि त्याने आता त्याच्या हार्ड हिटिंगला सुरुवात मैदानामध्ये केले.
आता जास्त वेगाने टाकला होता आणि बरोबर शरीरवेदी 12 त्या ठिकाणी होता. एक रन मिळेल, एक सिंगल या ठिकाणी मिळेल. या बॉलवरती 12 धावा स्कोर कार्ड वरती 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 धावा डिफेंड करायच्या होता 4 ओव्हर्स मध्ये. एक चॅलेंजिंग टोटल होती इथे. जर पहिल्या बॉल पासून तो पॉझिटिव्ह इंटेंट आणि ते इंटेन्शन जर दाखवलं असतं तर कदाचित या रन्स डिफेंड देखील होऊ शकल्या असता. अजूनही जर आपण पाहिलं तर आता 12 धावा स्कोर कार्ड वरती तो विजय आता थोडासा जवळ येत झालाय खाडी टीमच्या माध्यमातून. आता देखील बॉल फार वेगानं थर्डमॅनला त्या ठिकाणी आउटफील्डला चिरत फायनली बॉल स्टॉप झालाय. आई सत्वय खडी टीमच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आपले मनापासून आभार टीम आई सत्वय खाडी. धन्यवाद किरणदादा भोईर आणि त्याचबरोबर हर्षदादा गरत किरणदादा भोईर. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14. 4 बॉल्स खेळापर्यंत झालाय. 5वा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. इथे देखील बॅटची कडा घेऊन आता पुन्हा एकदा तडमॅनला बॉल डिलिव्हर्ड झालाय आणि आता थांबवणं कठीण आहे. बॉल फार वेगानं डिलिव्हर्ड केला होता. बॅटची कडा घेतल्यानंतर आणखीन फास्ट झाला आणि त्यानंतर बॉल सरळ बाउंड्री लाईनला क्लिअर करत धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावरती 18. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. 18 धावा स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरमधील शेवटचा आणि अंतिम बॉल कॅप्टनच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग केलंय. विनीतनं टार्गेट केलं होतं. आता हा बॉल वेगानं फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 18. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश. धावसंख्या फलकावरती 18. विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून 13 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल होते ऑफ वरती शफल ओव्हर हुक शॉट धावा बुक केला. फाईन लेगला उत्तुंग षटकार 6 धावा. आणि त्याच्यावरती हुक शॉट रन्स मिळतील 6. 24 धावा स्कोर कार्ड होती. आता स्विच आणि 1 रन या बॉलवरती मिळेल 22च्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 25. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या दुसरा षटक प्रगती पथावरती असताना पुढचा सामना 2 टीम मध्ये. एका बाजूला आपण भाग्य फायटर विलंगी टीमला पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना वेडी टायगर्स मनाचराजे वेडी. 2 टीम मध्ये पुढची फाईट बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळायचा होता. ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते. इथे चिंडोडी फळीमध्ये तो समन्वय झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. आता विजयासाठी 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. पहिल्या षटकापासून ती अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तो काउंटर अटॅक पहिल्या षटकापासून आपण पाहिला. आता या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. इथे कॅच कंप्लीट झाला आणि विकेट मिळेल. फलंदाज सचिन बॅक टू द डगआउट कॉल.
बॉल आणि 13 बॉल मध्ये 6ची गरज. कुणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल तर मोहनदादांचा जो स्टॉल आहे त्या स्टॉल मध्ये ती जमा केली गेली. ओळख दाखवून ती चावी आपण मिळवा. कोणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल तर त्या स्टॉल मध्ये ती त्या ठिकाणी दिली आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या 5 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केले. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 6ची गरज. ऋतिकचा पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. आता राहुल स्ट्रायकिंग वरती आलाय. विजयासाठी 11 बॉल मध्ये 5 धावांची गरज. पुढचा सामना 2 टीम मध्ये भाग्य फायटर विलंगी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत वेडी टायगर्स मनाचराची वेडी. 2 टीम मधील ती मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज आहे. दीपेशने पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली आहे. आता या बॉलवरती फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न सागर किनी आणि त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. प्रयत्न सोडलेले नाहीयेत आणि एक क्लास 1 झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट जाईल गॉन. महेंद्र भोईर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांच्यासाठी अमोल भोईर सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज डिग्री आलंय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे मैदानामध्ये. बॅटर कोण आहे रे? विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आता समोर लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. परंतु डिस्टन्स ते मात्र क्लिअर झालेला नाहीये आणि इथे विकेट गमवावी लागणार आहे. फलंदाज गॉन. दाखल होत असताना आपण पाहतोय. आता विजयासाठी 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. ऋतिक त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीयेत आणि सागर किनी यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं झेल पकडला डायव्हिंग एफर्ट्स होते. नवीन बॅटर कस्तुब मैदानावरती दाखल झालाय. 8 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. कस्तुबच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक देखील घेतली गेले. बॉल डीप मध्ये जातो. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. मिसफील्ड आणि इथे 2 रन्स परिपूर्ण होतील. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी आता रन्स बनवायचे आहेत 2. 29 फलकावरती. आता शेवटचा बॉल तो आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये भाग्य फायटर विलंगी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत वेडी टायगर्स मनाजराचे वेडी.
एक शर्यत देखील लागले त्या देखील दिशेने देखील आपण जाणार आहोत. डॉट बॉल आता 6 बॉल आणि 2 ची गरज. कालपासून आपण खऱ्या अर्थानं अर्धी रात्र झाल्यानंतर 12 वाजल्यानंतर 2 डान्सर्स इथे येतात आणि ते आपला जो कर्तव्य असतात ते दाखवत असतात आणि आता देखील त्यांच्यामध्ये रेस लागलाय. सर्वात आधी इथे कोण पोहोचणार बरोबर जो आपला मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे सर्वात आधी कोण पोहोचणार ती रेस मैदानावरती लागले. एका बाजूला आपण गड्या मामा आणि हरेश्वर यांना आपण पाहतोय. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज. प्रणयला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळला होता. शॉर्ट बॅकलिपचा वापर तरीकेने झाला होता. 1 रन मिळेल. आता विजयासाठी 5 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल 30 स्कोर कडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो शेवटच्या बॉलवरती षटकार आला तो इथे नक्कीच लाभदायक ठरला होता. परंतु आता जर आपण पाहिलं तर जर का अशा पद्धतीनं पहिल्या षटकापासून बॉलर्सने डेडिकेशन दिलं असतं तर या मॅच मध्ये चित्र वेगळं असतं. 5 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. कमी गतीने टाकला आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं लॅपस्विप दाखवलाय. बॉल चालला सीमारेषा पार. मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. कार्ड 11 अँड हार्ड लक विकेम बळणेपाडा.